नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल कृषी रडार मध्ये सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेबद्दल सरांना खूप महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सर, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येऊन भरपूर दिवस झाले आहेत, तर शेतकऱ्यांना आता 9वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत 8 हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही चालू केलेली आहे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो येणारा 9वा जो हप्ता आहे तर तो डिसेंबर जानेवारी पर्यंत येणं अपेक्षित होता, परंतु तो आलेला नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। मग हा 9वा जो हप्ता आहे तर तो लवकरच येण्याची शक्यता आहे। याची तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता 1 जुलै 2026 रोजी राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय काम केले अशा शेतकऱ्यांचा गौरव पुरस्कार सोहळा 1 जुलै 2026 रोजी आहे आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्याचे राज्यपाल यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि 1 जुलै रोजी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता 9वा जो हप्ता तुम्ही म्हणताय की 9वा हप्ता 1 जुलै रोजी येण्याची शक्यता आहे, कारण की याच सणाचं किंवा याच दिवसाचं औचित्य साधून 1 जुलै 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो। बरोबर, खूपच छान माहिती सांगितली सर। आणि दुसरा एक शेतकऱ्यांकडे एक मोठा प्रश्न आहे, नमो शेतकरीचे हप्ते येण्यासाठी कोणकोणते काम करावं लागेल? आता नक्कीच आता राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करायची, ज्याच्यामध्ये लँड सीडिंग। आता लँड सीडिंग यस किंवा नो। यस म्हणजे की तुमच्या नावावर जमीन आहे, यस म्हणजे असेल तर तुमचे पैसे व्यवस्थित येणार, पण नो असेल तर काही शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन असून देखील काही शेतकऱ्यांचं नो दाखवत आहे। तर अशा शेतकऱ्यांचे पैसे बंद झाले, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन त्यांचं लँड सीडिंग जे नो आहे तर ते त्या शेतकऱ्यांना यस करायचंय। अशा या लँड सीडिंग मुळे बरेच सारे शेतकरी परेशान झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी सातबारा, होल्डिंग, आधार कार्ड, बँक अकाउंट हे सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यांच्या पीएम किसान हेल्पलाईन डेस्कवर त्या ठिकाणी त्यांचं काम होऊ शकतं। लँड सीडिंग पहिलं काम। दुसरं आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक करणं, त्यानंतर KYC आणि फार्मर ID या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। आणि शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर लवकर काढून घ्या, कारण की फार्मर ID नसेल शासकीय कुठल्याही योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे। आणि राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा KYC करायला सांगितले आहे पीएम किसानची। त्यामुळे ही KYC करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 आहे, त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांनी KYC करून घ्यावी, तरच त्यांना येणारे नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार आहेत। अच्छा सर, अजून एक शेतकऱ्यांचा एक शेवटचा प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता शेतकऱ्यांना खात्यात येणार का नाही? मग सर नक्कीच आता शेतकऱ्यांना तर 9वा आणि 10वा हप्ता येणं अपेक्षित आहे आणि यायला सुद्धा पाहिजे, सरकारनं द्यायला सुद्धा पाहिजे, कारण की 9वा आणि 10वा हप्ता याचा कालावधी संपला, याचे 9व्या हप्त्याचा कालावधी संपला, हा तर हप्ता पेंडिंग पडलाय, 10वा हप्ता सुद्धा कालावधी संपत आलाय। तसं तर 9वा आणि 10वा हप्ता एकत्र येणं अपेक्षित आहे, सरकारने द्यायला पाहिजे आणि तो येण्याची शक्यता आहे की नाही हे सांगू शकत नाही, पण मला तर वाटतं नाही येणार एकत्र। पण एक कन्फर्म आहे, नमो शेतकरीचा 9वा हप्ता हा 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल आणि राज्य सरकारला जर 2 हप्ते एकत्र द्यायचे असतील तर 9वा आणि 10व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे 3637 कोटी रुपयाचा, तर या निधीची मंजुरी सरकारला द्यावी लागेल। परंतु नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,000 शेतकरी पात्र आहेत आणि या 9व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकार लवकरच मंजूर करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे 1 जुलै रोजी राज्यातल्या 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1850 कोटी रुपयाचा 9वा हप्ता येऊ शकतो। तारीख काय कन्फर्म अद्याप कृषी विभागाने केली नाही, परंतु शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आहे त्या ठिकाणी 1 जुलै रोजी, त्या ठिकाणी 1 जुलै रोजी या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। बरोबर, खूप छान प्रकारे सर तुम्ही तिन्ही प्रश्नांचे आम्हाला उत्तर दिले, याबद्दल धन्यवाद। अशा प्रकारे आपण नमो शेतकरी योजनेबद्दल सरांकडून खूप छान माहिती घेतली। तर तुम्हाला ही माहिती आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।